नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो। या दिवशी लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये एकत्र येतात। ज्ञानोबा तुकाबाच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि अभंगांच्या सुरात संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघतो। वैष्णव संप्रदायासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे। भगवान विष्णू या दिवशी क्षीरसागरात शेष नागावर योग निद्रेला जातात अशी धार्मिक मान्यता आहे। त्यामुळे या एकादशीला देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी असंही संबोधलं जातं। हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात 2 पक्ष पंधरवडे असतात। त्यामुळे 2 तिथी असतात, एक शुद्ध तिथी आणि एक वद्य तिथी। म्हणून आषाढ महिन्यात एकादशी दोनदा येते, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात। आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात। प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटलं जातं। चांद्रमास गणनेतील फरकामुळे तिथीची वृद्धी झाल्यास स्मार्त आणि भागवत एकादशी असे 2 भेद सांगितलेत। ज्या पक्षात हे 2 भेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत असं लिहिलेलं असतं। अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ 2 एकादशी असतात। यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असतं, परंतु भागवत एकादशीला नाव नसतं। अधिक मास आल्यास अधिक महिन्याच्या आणखी 2 एकादशी येतात। अधिक महिन्यात येणाऱ्या 2ही एकादशींना कमला एकादशी हेच एकमेव नाव असतं। अशा वेळी नीज महिन्यातील तिथी ग्राह्य धरली जाते। देवशयनी एकादशीबद्दल असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात म्हणजे क्षेत्र नागावर झोपी जातात। धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते। दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो। आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्व होतं आणि दक्षिणायनाला सुरुवात होते। म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असं म्हटलं जातं। यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात। हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबत असतो। शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात असते। या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात। हिलाच आषाढी वारी म्हणतात। चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात। आषाढीला या दिवशी पंढरपूरमध्ये शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, मुक्ताईनगर इथून मुक्ताबाई यांची, उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते। आषाढी एकादशी निमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात। स्थानिक विठ्ठलाची मंदिरं, शाळा यांमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली जाते। या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचं विशेष महत्त्व आहे। या दिवशी दुपारी आणि रात्री भोजनात उपवासाचे विशेष पदार्थ सेवन केले जातात। यासाठी राजगिरा, साबुदाणा, बटाटा, रताळे, शेंगदाणे यांपासून तयार केलेले पदार्थ सेवन केले जातात। आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नाही, ही परंपरा, समता, सेवा, श्रम, शिस्त, पर्यावरण संरक्षण आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा संदेश देते। वारीमध्ये श्रीमंत गरीब, जातपात, भाषा आणि प्रदेशाचे भेद नष्ट होऊन सर्वजण विठ्ठल या एका भावनेनं एकत्र येतात। आषाढी एकादशी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे। भक्ती, श्रद्धा, संयम, समता आणि सेवाभाव यांचा संदेश देणारी ही परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे। विठ्ठल नामाचा अखंड गजर, लाखो वारकऱ्यांची पदयात्रा आणि चातुर्मासाची सुरुवात यामुळे आषाढी एकादशीला हिंदू धर्मात तसंच महाराष्ट्राच्या लोकजीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले।